राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नमस्कार, मी अजय जोशी, राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मी बदलापूरच्या गावदेवी परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडला। मात्र या सोहळ्यावेळी बदलापूर शहरामध्ये एक वेगळा प्रसंग घडला होता। तो म्हणजे एका मुलीने बदलापूरच्या गावदेवी तलावामध्ये जीव देण्याचा प्रयत्न केला होता आणि तिला इथल्या स्थानिक तरुणाने म्हणजेच भूषण जाधव अशा तरुणाचं नाव आहे, त्याने वाचवलं होतं। आणि नक्कीच हा बदलापूरचा भूषण जो आहे तो कौतुकास्पद कार्य केल्याने शहरातून त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। मात्र तत्पूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की कारण बुडत्याला वाचवताना जो वाचवायला जातो त्याचा देखील जीव जातानाच्या घटना आपण अनेकदा ऐकलेल्या आहेत। कारण पाण्यामध्ये जेव्हा कोणी बुडतो त्यावेळेस या ठिकाणी त्याला वाचवायला गेलेल्या तरुणाचा देखील जीव गेल्याच्या घटना आपण यापूर्वी बघितलेल्या असतील। कोणी मित्राला वाचवायला गेल्याचा जीव गेलाय। मात्र या बदलापूरच्या भूषणने जवळपास तो 150-200 मीटर त्या मुलीपासून लांब होता, त्यानंतर त्याने पळत येऊन त्याचा जीव वाचवलाय। सविस्तर काय घटना घडलेली आहे आपण भूषणकडून जाणून घेणार। तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवतो की हा जो स्पॉट आहे या स्पॉटवरूनच या मुलीने या ठिकाणी उडी मारली होती। गणपती विसर्जन सोहळा चालू होता त्यावेळेस या ठिकाणी प्रशासनाचे काही अधिकारी होते, मात्र ते खूप लांब होते आणि भूषण जो आहे तो त्या मुलीपासून थोड्या अंतरावरती होता। आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना जी आहे ती घडली आणि तिला वाचवलेलं आहे भूषणने। आपल्यासोबत भूषण असणार आहेत, आपण भूषणशी देखील संवाद साधणार आहोत। भूषणजी नमस्कार। आपण बघितलं तर बदलापूर शहरातले तुम्ही या ठिकाणचे स्थानिक आहात आणि जी घटना घडली होती, ज्या मुलीने तुम्ही जीव दिल्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी नेमकं असं काय घडलं होतं त्यावेळेस की तुम्हाला कळालं आणि तुम्ही ते पळत आलात? मी माझ्या बाप्पाचं विसर्जन केलं आणि मी घरी गेलो। तर घरी गेलो, मी आंघोळ वगैरे करून आलो तर माझा मुलगा बोलायला लागला की पप्पा मला घेऊन चला। तर मुलाला तिथे ठेवलं आणि मी विसर्जन तिथे चालू होतं तर तिथे गर्दी असल्यामुळे योगायोगाने मी तिथनं मला दिसत नव्हतं तर मी इथे आलो थोडं अशा त्या झाडाच्या इथे। तिथं आलो तर ती मुलगी इथे अशी फेऱ्या मारत होती। ती फेऱ्या मारत नंतर मी थोडं पाऊस आला, मी बोलत आता घरी जाऊ। तर घरी जायच्या वेळी मी असं उलटं फिरलो तर मागे आवाज झाला पाण्यात काहीतरी पडल्याचा। तर मी बघितलं तर तीच मुलगी इथे पाण्यामध्ये इथे पडली होती। हां, इथे पडली होती। तर मी तिकडनं धावत येईपर्यंत ती 4 वेळा माझ्या डोळ्यासमोर वरती खाली तोपर्यंत ती डुबक्यावरती तोपर्यंत ती लांब गेली। थोडी ती लांब गेल्यामुळे आम्ही इथला स्थानिक असल्यामुळे मला पाण्याचा अंदाज आहे, मला पोहताही येतो। पण इथे 2 पुरुष पाणी असल्यामुळे इथे मला धरायला काही नसल्यामुळे बोललो तिला मी धरायला गेलो तर ती मला मिठी मारेल आणि तिच्यावर माझा जीव जाऊ शकतो। तर मी तिला बोललो धीर सोडू नको, मी आलो काहीतरी करतो। तर मी धावत तिकडे गेलो, तिकडे मला एक बांबू सापडला योगायोगाने आणि तो बांबू काही तिच्या हातावर पोचत नव्हता। तर मी ते माझे पाय इथे अडकवले आणि तो बांबू असे पाय उलटे अडकवले मी आणि बांबू तिच्या हातात दिला तरी पोचत नव्हता। तरी अजून थोडा मी झुकल्यामुळे तिच्या हाताला तो बांबू लागला। तिला मी बोललो पकड, कोणी तुला काय करणार नाही। तर तिने पकडला बांबू, तो बांबू परत तुटला इकडनं। तर परत मी थोडासा खाली घसरलो तर परत तिने परत धरला गच्च। तिला बोलू घाबरू नको, तर मी जोरात खेचल्यामुळे ती इथे आली। मग तिला खाली उतरून तिला मी वर काढला। हा, नंतर मग मी पोलिसांना आवाज देत होतो पण ते सगळे टाळ वगैरे वाजत आरत्या चालू होत्या, कोणाला आवाज जात नव्हता। बोललो आता ह्या मुलीचा जीव जाईलच, पण बोललो आता ही संधी आपल्याला देवाने पाठवलंय, बोललो हिला वाचवण्यासाठी पाठवलेलं आहे। तर त्याच्यामुळे मी बोललो काही करायचं, हिला वाचवायचं बोललो। तर तिने देवाने तिला काठी धरत सांगितली असेल असं वाटतं। ती अशी नकोच करत होती, हातवरती करत होती। मग तिने पकडली शेवटी काठी, मग तिला बाहेर काढलं। त्याच्यानंतर सगळ्यांना समजलं असं झालंय। मग ते पोलीस वगैरे फायर वगैरे नगरपालिका ते आले होते। मग हां, त्याच्यानंतर मग तिला विचारतो कुठे राहते ते मी काय बघितलं नाही। मी भिजल्यामुळे मी तिकडे निघून गेलो। अच्छा, साधारणतः किती फूट खोल असेल हे पाणी? हे आता उन्हाळ्यामध्येच कमी 5 ते 6 फूट खोल असतात। आता पूर्ण तळा भरल्यामुळे मला अंदाज आहे की ती कमीत कमी 10 फूट तरी असेल। मग तिला मी जर पकडायला गेलो असतो तर तिने मला पकडलं असतं आणि चढायच्या वेळी मला काय मार्गच नव्हता। दुसरा कोण नवीन असता तर त्याने उडी मारायचं, तो तिच्यावर गेलाच असता। बरोबर। मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही जसं बोललात की मी येताना तिला बघितलं ती गटांगळ्या खात होती त्यावेळेस, तर गटांगळ्या खात असताना तिने साधारण किती गटांगळ्या खाल्ल्या असतात आणि तुम्ही नेमकं ज्यावेळेस तिला बाहेर काढलं तर जेव्हा काही ट्रीटमेंट केली होती का? किंवा जसं आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण एखाद्याला वाचवताना प्रयत्न करतो की ज्यात नाकाडोळ्यात पाणी गेलं असेल, तोंडात पाणी गेलं असेल तर? हो, नक्की। तिने पाणी पिताना मी बघत होतो, ती जशी वर यायची तशी पाणी पिऊनच खाली जायची। तसं 4-5 वेळा तिकडून बघितलं आणि इथे आल्यावर पण 3 वेळा पाणी पिलं। त्याच्यानंतर बाहेर आलो तर तिला बोलता येत नव्हतं आणि ती लेडीज पोलीस होते, छाती अशी दाबत होते, तिच्या तोंडात पाणी निघत होतं। लेडीज पोलिसांनी पण त्यासाठी प्रयत्न केले, प्रशासनाने सुद्धा प्रयत्न केले। हो, आले ते। नक्कीच आपण जर बघितलं तर गावदेवी तलावावरती मला असं वाटतं की क्वचित असा प्रकार घडत असेल आणि कपल्स या ठिकाणी येतात, मुलं मुली येतात, यंगस्टर येतात, त्यांचे कुठले हैवेदावे असतील किंवा घरातले काही कलह असतील, त्यामुळे तरुण जे आहेत, तरुण या ह्या गोष्टीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत माजी नगरसेवक अविजी भोपी असणार आहेत, त्यांनी देखील याचं कौतुक केलेलं आहे भूषणचं। अविजी, मला एक सांगा, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, याच परिसरातले आहात आणि या ठिकाणी हा जो प्रकार घडला आहे हा निंदनीय प्रकार म्हणावा लागेल, कारण ती मुलगी जरी वाचत असली तरी हा प्रकार जो निंदनीय घडलेला आहे, काय संदेश द्याल? 100% जो
1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनच्या वेळी जो काही प्रकार घडला, खरं तर ह्या परिसरामध्ये मला सांगायला थोडं दुःख होतं आणि हे पण वाटतंय की एवढा सुंदर तलाव आणि सुंदर परिसर पण इथे एकही वॉचमॅन नाही आहे. नगरपालिका प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती केली, आम्हाला इथे वॉचमॅन द्या, पण वॉचमॅन देत नाही. कारण तलाव हा पावसाळ्यामध्ये एकदम पूर्ण काठोकाठ भरलेला असतो. काठोकाठ भरल्यामुळे तळ्याची लेवल खूप उंच झालेली असते वगैरे, आणि त्याच्यामध्ये उद्या आता ह्या मुलीचं तर सुसाईडचं हा वेगळा विषय पडतो. एखाद्या कोणा तोल जाऊन लहान मुलगा पडला, कोणी पडला, तर त्यांना इथे वाचवायला इथे कोणी नाहीये बरं. त्या दिवशी योगायोगाने आमचा हा तरुण होता बिचारा, त्याने जीव स्वतः धोक्यात घालून त्या दिवशी त्याने जे त्यांनी हिंमत दाखवली, अशी फार कमी लोक दाखवतात. त्याला स्वतःला पोहता येत होतं, पण पोहण्याबरोबर जे आपण वेळेवरती थोडं डोकं वापरणं ते महत्वाचं. कारण ह्यात थोडा जरी हलगर्जीपणा झाला असता तर त्याचा पण जीव धोक्यात गेला. कारण इथे जर आसपास पाहिलं ना तर इथे खूप 12 ते 15 फुटाची तिथे डेप आहे आणि बाजूला रिटर्निंग वॉल पकडायला काही नाही आहे. पण त्यांनी योग्य वेळी त्यांनी उडी न मारता त्यांनी ह्या स्वतःचे 2 पाय ह्या पोलला अडकून ठेवले, यांनी ग्रिप केली स्वतःला, आणि मग ते बांबूच्या माध्यमात त्या मुलीला हात देण्याचा प्रयत्न केला. अगोदर हात पोचला नाही म्हणून त्याने बांबू अजून केला, बांबूही तुटला, अजून तो स्वतः अजून झोकून दिला त्याने स्वतः तिला, आणि मग तिचा हात पकडून त्यांनी तिला वाचवलं. खरं तर हे खूप मोठं काम आहे. मला असं वाटतं की स्वतःचा जीव धोक्यात घालून असं काम करणं सोपं नाहीये. कारण थोडी जरी चूक झाली असती तर स्वतःचं आयुष्य गेलं, तर त्याचं एक कुटुंब आहे, त्याचं एक फॅमिली आहे, त्याची बायको आहे, मुलं आहेत. शेवटी प्रत्येक जण आपापला विचार करत असतो या दुनियामध्ये वगैरे. पण त्यांनी या गोष्टी कुठलाही विचार न करता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलीचं बिचारा जीव वाचवलं. पण तरी पण मी आपल्या माध्यमातून आम्ही त्याचं तर खूप अभिनंदन करत असतो. आमच्या राजक्रीडा मंडळाचा खो-खोचा एक राष्ट्रीय खेळाडू होता आणि त्याची वेळेवरती ती जे खेळाडूमध्ये 6 सेन्स होतं, पटापट काय करायला पाहिजे त्यांनी ते केलं त्यांनी. पण आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपण नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करतो, इथे फुल टाइम वॉचमॅन तुम्ही द्या आम्हाला. कारण आता आम्ही मागणी करून करून आम्ही थकलो सगळ्या लोकांकडे वगैरे की बाबा तुम्ही वॉचमॅन द्या. आणि एवढा सुंदर निसर्गरम्य परिसर असताना इथे वॉचमॅन नाही मिळत ना, याच्यामुळे उद्या काही घटना घडू शकते. आता ही घटना योगायोगाने टळली, पण यापुढे कुठली घटना घडेल याची कोणी काय शाश्वती देऊ शकत नाही. मी पुन्हा एकदा आम्ही मुख्याधिकारी साहेबांना, प्रशासक साहेबांना विनंती करतो की तुम्ही इथे फुल टाइम वॉचमॅन द्यावा, पण जेणेकरून ह्या छोट्या मोठ्या ज्या काय गोष्टी, छोट्या मोठ्या नाही बोलता येणार, पण ज्या काय घटना घडतात त्या घटनावरती आपल्याला कुठेतरी त्या वाचवता येईल. कारण की लोक बरेचदा घराच्या मानसिक जेव्हा काय टेन्शन येतं, काय येतं, कल असतं, काय येतं, इथे येऊन शांतपणे बसतात. पण बरेचदा आम्ही अनुभव घेतलाय वगैरे की कधी कधी काही लोक जास्त हायपर झाले किंवा जास्त टेन्शन घेऊन मग ते सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात. या अगोदर सुसाईड झाले आहेत इथे वगैरे, की झाले ना, असे झालेत. पण जर आपला वेळेवरती वॉचमॅन असला तर ते कदाचित ह्या घटना आपण रोखू शकतो. नक्कीच. आपण जर बघितलं तर अविजींशी बोलताना मला एक मुद्दा लक्षात आला. भूषणजी, मला एक विचारायचं आहे तुम्हाला. अविजी आता बोलले की त्याचा पण जीव गेला असता. तिथून इथपर्यंत पळत येताना तिला वाचवण्यासाठी त्यावेळेस असं वाटलं नाही का 10 सेकंद 15 सेकंड की यार नको, माझा पण जीव जाऊ शकतो, माझं कुटुंब आहे, माझे आई वडील आहेत, माझी सगळी फॅमिली? नाही वाटलं होतं ना, आपण बोललो देवानी मला पाठवलं, एक बोललो आपलं कर्तव्य हिला वाचवणंच आहे. त्याच्यामुळे मी बोललो काहीतरी करावं लागेल. तिथून धावत येतात. आता आविदादा असं बोलला की म्हणजे इथे जीव द्या लोक येतात. त्या मुलीकडे मी 15 मिनिटं बघत होतो. ती इथे 3 वेळा चढली पण होती. तिची हिंमत नव्हती होत. ती उतरायची, बसायची, तिकडे जायची, इकडे यायची. तिथेच मला काहीतरी डाऊट आलेलं का हे काहीतरी करेल. त्याच्यानंतर जर पाऊस पडला तेव्हा मी असं पलटी झालो, तेव्हा मला पाण्यात आवाज आला. अच्छा. पण मग तेव्हा असं वाटलं नाही माझा जीव जाईल? नाही वाटलं ना जीव जाईल, कारण मला पाण्याचा अंदाज आहे ना इथे किती खोल आहे. दुसरा कोण असतं त्याने उडी मारली त्याचा जीव नक्कीच गेला असता, कारण तिला जरी धरला असतं तर इथे त्याला पकडायला काहीच नव्हतं. बरोबर. ही हाईट कमीत कमी 5 फूट आहे. बरोबर बरोबर. त्याने पकडला असतं कुठे, त्याचा जीव गेला असता. कोणी माझ्या जागी दुसरा असता त्याचा जीव 100% गेला असता. नक्कीच. भूषण जे आहेत हे या ठिकाणचे खो खोचे खेळाडू आहेत. राजक्रीडा मंडळाचे खो खोचं मोठी टीम आहे आणि त्यातूनच भूषण देखील घडलेला आहे. हीच खिलाडू वृत्ती आज त्या मुलीच्या कामेरीचा जीव या खिलाडू वृत्तीमुळेच वाचलेला आहे. आणि बदलापूर शहरामध्ये अशी घटना जी आहे म्हणजे मला असं वाटतं की क्वचित घडली असेल की कोणीतरी जीव दिला. यापूर्वी देखील वालिवलीच्या ब्रिजवरती एक मुलीने जीव दिला होता. प्राणीमित्र होता मनोहर म्हणून, त्याने त्या मुलीचा जीव वाचवला होता. आणि आता ही दुसरी घटना जी आहे भूषणने या तरुणीचा जीव वाचवलेला आहे. नक्कीच बदलापूर शहरातील सर्वांनाच अशी विनंती आहे की या ठिकाणी जर आलात तर कुणीही कसं कुठल्याही गोष्टी दिसल्या तर या गोष्टीला प्रतिकार करावा किंवा त्यांना थांबवावं आणि अशा घटना घडू नये यासाठी देखील प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. आणि भूषणनी केलेल्या कार्याचं जे आहे ते बदलापूर शहरातील सर्व स्तरातून कौतुक आहे. आता आपण व्हिडिओमध्ये देखील बघितलं एक ज्येष्ठ नागरिक होते, त्यांनी भूषणची पाठ थोपटून गेलेले आहेत. बदलापूर शहरातूनच नाही तर हा जो वाणीआळी, आगरआळी, गावदेवी परिसर जो आहे यातले इथले जे नेते आहेत, मग माजी नगरसेवक सूरजजी मोठे असतील किंवा आणखीन कोणी नेते असतील, सर्वच जण त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.